तर कसं वाटतंय पूनम या दिवसाचा तू जे वाट बघत होती काय तुला दोन शब्द आमच्या जरा प्रेक्षकांना सांग. 7 वर्ष झाले आता व्हिडिओ चालू आहे. 7 वर्ष झाले पण मला असं काही वाटत नाही, पण व्हिडिओ चालू आहे त्यामुळं काहीतरी तर आता स्पेशल काहीतरी माझ्यासाठी. तू माझ्या प्रणाली काय म्हणते या दिवसाची खूप खूप वर्षांपासून वाट बघत होते. सो आज मला असं वाटतंय की मी पूर्ण जग जिंकलंय. तू माझ्या आयुष्यात आलं, मी जग जिंकलं असं काही नाही. तर मंडळी आपण आलेलो आहोत आदित्यचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी. अजिबात नाही सेलिब्रेशन वगैरे जे काही कधीच केलं नाहीये. तुला आवडत नाही म्हणून करत नाही. बरं ठीक आहे, ह्याचं बर्थडे सेलिब्रेशन नाही, फिरायला उन्हाळ्यातले आंबे खायला आपण कोकणात आलेलो आहोत आणि रत्नागिरीत आलेलो आहे. जे की मला वाईब आवडत नाही इथली, पण का बरं वाईब आवडत नाही तुला? सगळं असं डल धुळकट वाटायला लागले मला इथं. आणि काही छान- धुळकट वगैरे नाहीये. छान स्वच्छ बीच पण नाही आहे. मला असं वाटतं रत्नागिरीपेक्षा दापोली चांगले आणि त्याच्यापेक्षा गणपतीपुळे पण चांगले. ठीक आहे, म्हणजे इकडे ओके ओकेच आहे. पण तू असं का बोलते? सगळ्यांना सांगते का जरा असं व्यवस्थित का बोलत नाही तुझे? काय झालंय माझ्या होटांना? काही नाही झालं, नॉर्मल आहेत. डोनाल्ड डक दिसते, डोनाल्ड डक. तर कोहिनूर बीच रिसॉर्टमध्ये आम्ही राहतोय रत्नागिरीमध्ये. तर या पद्धतीची अशी प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी खूप मोठी आणि खूप छान आहे, पण माझी हालत खूप खराब झालेली आहे सध्या. आणि इथे बुबूला पिल्लू सुद्धा झालेत. तर ह्या पद्धतीचं असं हॉटेल आहे आणि हॉटेलच्या सगळ्या रूममधनं, बऱ्यापैकी सगळ्याच रूममधनं सी व्ह्यू मिळतो. आणि ह्या बाजूला सी आहे, दिसतोय की नाही मला माहीत नाही, पण आहे. आणि या बाजूला स्विमिंग पूल आहे. बाकीचे जे पॉईंट्स आहेत ते इथे दिलेले आहेत, सनसेट पॉईंट, प्ले पार्क वगैरे वगैरे वगैरे, टायटॅनिक डेक, अशा काय काय गोष्टी. आणि तसं बघायला गेलं तर हॉटेल छान आहे, बजेटमध्ये आहे. फक्त थोडीशी जुनी प्रॉपर्टी आहे त्यामुळे तेवढी वेल मेंटेन नाही आहे, पण बजेटमध्ये आहे. आणि रत्नागिरीत त्यातल्या त्यात मला हे जर बजेटमधलं कुठलं छान रिसॉर्ट पाहिजे असेल तर हे अजून एक दोन आहेत. पण मला असं वाटतं जर कोकणात फिरायला यायचं असेल तर रत्नागिरी हे ऑप्शन नाही आहे. आम्ही स्पेशली आंबे, रत्नागिरी हापूस एवढा फेमस आहे त्यामुळे आम्ही इथे येण्याचं ठरवलेलं की रत्नागिरीला येऊ. पण मला असं वाटतं जर कोकणात प्रॉपर वाईब घ्यायची असेल आणि खानावळमध्ये जाऊन प्रॉपर कोकणी फूड खायचं असेल तर दापोली छान जागा आहे, दिव्यागर छान जागा आहे, देवबाग छान जागा आहे. बघायला आम्ही इथून गणपतीपुळेला जाण्याचा प्लॅन करतोय, कारण मला तरी पर्सनली रत्नागिरी नाही आवडलं. खानावळ कुठलीच छान अशी मिळाली नाही. खूप एक्सपेन्सिव्ह पण मला वाटलं. इथले जे काही हॉटेल्स होते की टाक्या, सिलेंडर सध्या शॉर्टेज आहे म्हणून महागे मला माहीत नाही, पण खूप एक्सपेन्सिव्ह वाटलं जे काही आम्ही हॉटेलमध्ये गेलो ते. आता स्विमिंग पूलचे सुद्धा क्लिनिंग चालू आहे त्यामुळे स्विमिंग पूल मला यूज करता येणार नाही. आजची ट्रिप मला माहिती नाही, आजची नाही, ह्या वेळेसचीच म्हणावं लागेल. म्हणजे ना मला काही आवडतंय ना मला बरं वाटतंय ना काही छान होतं. का आली आहे फिरायला यावेळेस असं होतंय मला. तर अजून एक गडबड झालेली आहे आणि या व्हिडिओचा ऑडिओ काहीतरी गणलेला आहे त्यामुळे तो मला यूज करता येत नाही. पण बीच रिसॉर्टच्या इथून बीचकडे जाण्यासाठी छोटासा ट्रेक आहे आणि आता आम्ही बीचकडे चाललेलो आहोत ट्रेक करत. आणि हा आहे सुंदर रत्नागिरीचा बीच आणि हा आहे माझा सुंदर नवरा आणि ही आहे मी तोंड सुजलेली. नेहमी काही ना काहीतरी सुचलं असते माझी फुगरी बाईक. हो, शट अप. 3, 2, 1. 3, 2, 1. तर आमचे रील्स वगैरे मस्त व्हिडिओ शूट करून झालेले आहेत आणि आम्ही पुढे निघालेलो आहोत गणपतीपुळेला जाण्याकरता. आणि हा आरेवारे बीच खूप सुंदर सीन आहे. आणि त्यानंतर आम्ही थांबलेलो आहोत महंदळी खानावळमध्ये, प्युअर व्हेज खानावळ आहे. कसं वाटतंय माझ्यामुळे तुला व्हेज खावं लागते कोकणात येऊन? आदित्यची बोलती बंद झाली, त्याला बिचारायला फिश चिकन काहीच खाता येत नाही माझ्यामुळे. पण मस्तपैकी गरमागरम उकडीचा मोदक आम्ही खाल्लेला आहे या ठिकाणी. आणि खूप शोधल्यानंतर आम्हाला फायनली पुढचं राहण्याचं ठिकाण, पुढचं रिसॉर्ट मिळालेलं आहे. आम्ही कुठलीच बुकिंग केली नव्हती त्यामुळे जरा वेळ लागला आम्हाला शोधायला. आणि आम्ही आलोय आता सध्या गणपतीपुळेमध्ये दुसरं रिसॉर्ट हे बुक केले, ग्रीन लीफ नावाचं. खूप शोधल्यानंतर मिळालं. आम्ही ऑनलाईन कुठलीच बुकिंग केली नव्हती त्यामुळे आता फायनली हे मिळाले आणि छान आहे हे.
आणि हे सुद्धा बजेटमध्ये तरी हे 4,000 4,500ला बसले. पण ठीक आहे. इकडे असेच रेट्स आहेत रिसॉर्टचे. जर होमस्टे वगैरे घेतले तर साधारण 2,000पर्यंत 2,500पर्यंत आहे. बायको सोबत फिरायला आल्याचे परिणाम. पण माझ्या नवऱ्यावर काहीच परिणाम होत नाही. तो ह्या शांत निवांत ठिकाणी सनसेट एन्जॉय करतो आहे. असे नाटक करतोय तो. ॲक्च्युली नाटक करतोय. तर या पद्धतीच्या छान अशा स्पेशियस रूम आहे. इग्नोर करा, आमची यूज करून झालंय सगळं. आणि आता मी निघतोय. पण काल अजिबातच मूड नव्हता त्यामुळे मी व्हिडिओ शूट केला नाही. आणि मग आत्ता दाखवते. बाहेर पण खूप छान अशी स्पेस आहे बसण्यासाठी. तर छान आहे. गणपतीपुळेला आले तर छान म्हणजे असं छान रिसॉर्टमध्ये राहायचं असेल आणि बजेटमध्ये आहे आणि सर्विस खूप छान आहे. प्लस जेवण वगैरे जे काय होतं, नाश्ता पण छान होता, सगळ्या गोष्टी छान आहेत. तर चलो आता आपण निघूया. तिथनं खूप छान वाटते मला आता. आणि आज थोडंफार बरं पण वाटते. त्यामुळे सगळ्या गोष्टी छान वाटत असतील मला आज. आणि आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन करायला जाणार आहोत. त्यानंतर बघूया जेवण आणि त्यानंतर जायचे घरी. सो चलो. आलोय आता आपण गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ. आणि ह्या बाजूला इथे मंदिर आहे, त्याच्यात तिकडे बीच आहे. करूयात आपण गणपती बाप्पाचं दर्शन. या बाजूला मंदिर आहे आणि मंदिराच्या समोरच बीच आहे. तर मंदिरासमोरच जो बीच आहे तिथे भरपूर असे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, वॉटर स्पोर्ट्स आहेत खेळायला. आणि लोक खूप मजा करतात. पण आम्ही गेलो नाही कारण भरपूर ऊन होतं आणि आदित्यलाही जायचं नव्हतं. सुंदर आहे काय, त्याचंच झाड आहे का हे? मंदिराबाहेरच ही सुंदर अशी नर्सरी आहे. थोडीशी झाडांची रोपांची खरेदी केलेली आहे. माझा नवरा मला शॉपिंग सुद्धा करू देत नाही. माझ्या आजीने मला पाठ खाजवायचा लाकडी कंगवा मागवलाय गणपतीपुळेवरून. आणि हा मुलगा मला घेऊ देत नाही. किती कंटाळा झाला एखाद्याला. अरे तिचा हात पोहोचत नाही. इकडे असू शकतो वाटतं. हा, आजीने जिम करायची काही पण. मला स्पोर्ट्स खेळायचे होते, हे पण खेळू देत नाही. फार मोठ्या माणसासारखा वागतो. मी लहान होते अजून. बघू बघू. मछली जल की राणी. तर आम्ही जेवण केलं इथं नैवेद्यामध्ये. मोदक वगैरे मिळाला. जेवण पण असं चांगलं होतं, घरगुती सारखं जेवण होतं. चपाती वगैरे सगळं मिळालं. काजूची भाजी. म्हणजे 10 आउट ऑफ द रेटिंग द्यायची असेल तर मी साधारण 7-8 देऊ शकते. छान होतं. पण फक्त असं थंडगार ताक नव्हतं आणि गरमागरम मोदक नव्हते. पण टेस्ट वाईज छान होतं. काय नाही आम्हाला भाव नाही बघ. आपल्याकडे आपण जे केशर आंबे खातो ते इथे 600 रुपये डझन. हा इथला केशर आंबा आहे आणि हापूस जो आपल्याकडे नाही मिळत. फायनली आम्ही हापूस आंबा घेतोय आणि छान क्वालिटीचा आंबा मिळालाय. ऑन द वेच आहे त्यामुळे घेतोय. आणि ह्याच्या डिटेल्स मी घेते, ते तुमच्यासोबत शेअर करते. ते इथून ट्रान्सपोर्ट सुद्धा करतात. जर इफ यू विश, जर तुम्हाला वाटत असेल आंबे घ्यायचे हापूस आंबा, तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कामाला लागलं काय पशा तू? हे म्हणजे कच्चे आंबे, कळलं? ओके. क्या होता ना आज काय मला घेऊन गेलो आंबे एकदम व्यवस्थित कळालंय मला. ग बस. मग आपण रत्नागिरीला फक्त आंब्यासाठी आलो होतो. त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण झालेले आहेत त्या ठिकाणी. त्यांना जे पाहिजे उकडीचे मोदक, त्याच्यानंतर घरगुती जेवण, त्याच्यानंतर छान वाला विला टाईप स्विमिंग पण झाली. शांत. 6 महिने आपली अॅनिव्हर्सरी. 6 महिने जावं लागेल कुठतरी. कुठं नेतोयस?
6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. ठीक आहे. आणि काय मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.